युवा युवामध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आयटी सेक्टर हा एक असा सेक्टर आहे की ज्यामुळे आपल्या देशाला महत्त्वाची म्हणजे खूपच इम्पॉर्टंट स्टेटस प्रदान झाले आहे। आयटी सेक्टरचा विषय निघाला की असं म्हणायला हरकत नाही की द वर्ल्ड इज लुकिंग अप टू अस। ह्या सेक्टरमुळे आपल्या देशाकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत। तर आज सेंट अँजेलोसचे एमडी श्री अग्नेलो राजेश अथायर यांच्याकडून जाणून घेऊया खूप माहिती या खूपच इम्पॉर्टंट सेक्टरबद्दल। वेलकम टू युवा सर, प्लेजर टू हॅव यू ऑन युवा वन्स अगेन। आज आपण बोलूया का खूप महत्त्वाच्या सेक्टरबद्दल, आयटी सेक्टर। तर आयटी इन इंडिया याबद्दल तुम्हाला काय सांगावंसं वाटतं? भारतामध्ये आयटीचा तर भरपूर स्कोप आहेच। भारताला जी मान्यता मिळते जगभर त्याचं कारण एकमेव कारण म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। आणि मी म्हणतो आयटी म्हणजे इंडियन टेरिटरी आणि इंडियाज टुमॉरो। दॅट इज माय ॲब्रिव्हिएशन फॉर आयटी। सर, आता आपण कंपेअर करूया आपल्या देशातल्या आयटी सेक्टरच्या स्टेटसला इतर देशांबरोबर। इतर देशांच्या तुलनेत आपण फार पुढे आहोत, कारण लोकसंख्या जी आहे आपल्याकडे त्याची तर आपल्याकडे कमी बिलकुल नाही आहे। पण आता ही लोकसंख्या जी आहे ती शिकत चाललेली आहे आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसुद्धा एक शिक्षण आहे। आणि जसे जसे जास्तीत जास्त लोक याच्यामध्ये पाऊल टाकत आहेत तेवढं प्रगतीने भारत देश इतर देशांपेक्षा पुढे चाललेलं आहे। ॲज वी ऑल नो, आयटी सेक्टरचं आपल्या देशाच्या इकॉनॉमीला, ओव्हरऑल इकॉनॉमीला खूप महत्त्वाचं योगदान आहे, खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे। तर ह्याबद्दल थोडंसं सांगता का? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा सर्वात मोठा फायदा असा आहे की टेक्नॉलॉजीला कुठची भाषा नसल्यामुळे आपण जे बनवतोय म्हणजे आपण त्याला प्रोड्यूस म्हणू शकतो किंवा मॅन्युफॅक्चर बोलू शकतो, जे आउटपुट आपण देतोय सॉफ्टवेअरच्या स्वरूपात, ह्याच्यासाठी मार्केट जे आहे ते पूर्ण जग आहे। तर सडनली भारतीय प्रोडक्ट जे आहे सॉफ्टवेअरच्या दृष्टिकोनातनं हॅज गेन्ड ग्लोबल मार्केट आणि यामुळे प्रगती होत चालली आहे आणि इकॉनॉमीमध्ये जबरदस्त बूम आलेला आहे। तुमच्याकडे एखादा कुठचाही असा प्रोडक्ट असला ज्याला जगभर मान्यता आहे तर डेफिनेटली त्याचा सेल वाढतो आणि ज्या देशातनं तो प्रोडक्ट येत आहे त्याची इकॉनॉमीमध्ये बूम येणारच। सर, चायनाला पण एक खूप मोठा फोर्स मानलं जातं टू रेकन विथ आयटी सेक्टरच्या बाबतीत। तर आयटी सेक्टर इन चायनाला जर कंपेअर करायचं झालं विथ आयटी सेक्टर इन इंडिया तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? चायना, माझं असं ओपिनियन आहे की चायना विल नेवर बी एबल टू, म्हणजे कधी पण भारताला सॉफ्टवेअरमध्ये कॉम्पीट करू शकणार नाही। आणि कारण इनोव्हेटिव्हनेस जो प्रकार असतो, सॉफ्टवेअरचं जे प्लॅटफॉर्म आहे किंवा फाउंडेशन आहे दॅट इज इनोव्हेशन। आणि इनोव्हेटिव्हनेस जे भारत देशामध्ये आहे, लोकांमध्ये जे आहे ते तुम्हाला चायनामध्ये कधीच मिळणार नाही। चायना कॅन डुप्लिकेट, चायना कॅनॉट क्रिएट, वेरॅज इंडिया कॅन नेवर डुप्लिकेट बट इंडिया कॅन क्रिएट। आणि असं झालेलं आहे की पूर्ण जगाच्या जॉग्रफीमध्ये चायना हे जास्ती पॉप्युलर होत चाललेलं आहे इन मॅन्युफॅक्चरिंग दी हार्डवेअर पार्ट। पण जर ते इफ दिस दॅट इज द बॉडी, सॉफ्टवेअर इज द सोल, तर पूर्ण जगामध्ये पूर्ण जगाचं सप्लाय जे आहे हार्डवेअरचं दॅट विल बी कंट्रोल्ड बाय चायना बट इट विल बी पुट इन टू ॲक्शन बाय इंडिया। आयटी सेक्टर सध्या बूमवर आहे त्याबद्दल काही शंकाच नाही, पण हो, खूप ग्रोथ अपेक्षित आहे। तर ह्या ग्रोथ प्रॉस्पेक्ट्सबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझ्या मते आजपर्यंत जे भारत देशाने प्रगती केलेली आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात जगभरामध्ये, दॅट इज नॉट इवन 5%, 5%सुद्धा नाही। म्हणजे एवढे जास्ती ऑपॉर्च्युनिटीज निर्माण झालेले आहेत जगामध्ये। जास्तीत जास्त लोक जेवढे शिकतील, क्षेत्र कोणतंही असून द्या, आय टी क्षेत्रामध्ये सुद्धा तुमच्याकडे सॉफ्टवेअर आहे, हार्डवेअर आहे, मल्टीमीडिया आहे, डिझायनिंग आहे, ज्याला आपण ग्राफिक्स म्हणतो, वगैरे वगैरे। जेवढ्या जास्ती विद्यार्थ्यांना आपण शिकवू तेवढीच जास्ती लोकसंख्या तयार होते आणि दॅट विल गिव्ह अस मोर अँड मोर ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे तेवढ्या संधी वाढतील। आणि आज प्रत्येक क्षेत्रात, दूधवाला सुद्धा आज एक सॉफ्टवेअरवर दूध विकतोय की त्याचं किती सेल झाला, किती आलं पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी काय आहे, प्राइसिंग काय आहे, मागच्या वर्षी काय भाव होता, वगैरे वगैरे उदाहरण देतोय। तर प्रत्येक क्षेत्रामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा प्रवेश झालेला आहे। तर जेवढे जास्ती लोक शिकतील म्हणजे याचं मेन फाउंडेशन असणार आहे शिक्षण। सर, जाता जाता आयटी सेक्टरच्या बाबतीत खूप मिसकन्सेप्शन्स आहेत, खूप गरज आहे अवेअरनेस स्प्रेड करायची। तर त्याबद्दल आमच्या व्ह्युअर्सना, आमच्या प्रेक्षकांना थोडंसं काहीतरी सांगता का? प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे की तुम्ही काही करिअर जरी सिलेक्ट केलं तरी त्याचं बॅकबोन आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। तर जरी तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल किंवा डॉक्टर असाल तर पॅरलली जर तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जर नॉलेज घेतलं तर डेफिनेटली तुमचा जो कोर एक्सपर्टीज असणार त्याला ह्या शक्तीचा आधार मिळेल आणि यू विल बी एबल टू ग्रो फास्टर।
थँक्यू सो मच सर. थँक्स फॉर बिंग ऑन युवा. अँड आय एम शुअर की IT सेक्टर असाच बूम होत जाणार आहे आणि त्यामुळे आपला देश आहे वेल ऑन द रोड टू प्रोग्रेस. थँक्स अ लॉट. सो हा होता आजचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या इन्फॉर्मेशनचा डोज. युवाचा आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा ह्या पत्त्यावर. युवा झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी ईस्ट, मुंबई 99, इंडिया TV C. किंवा तुम्ही आम्हाला SMS करू शकता. तुमचे मेसेजेस आम्हाला पाठवा युवा स्पेस तुमचा मेसेज 160 कॅरेक्टर्समध्ये आणि तो पाठवा 7575 वर किंवा आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ID आहे zmarathi@znetwork.com. Till then, it's me Poonam saying keep rocking.